नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्जमाफी 2026 बाबत अतिशय महत्त्वाची माहिती. मित्रांनो, कर्जमाफी 2026च्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांची नावं या ठिकाणी या यादीमध्ये आलेली आहेत. परंतु हा मित्रांनो पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. परंतु याच्या नंतरचा दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दलचाच आपला हा व्हिडिओ त्यावर आहे. कारण यामध्ये तुम्हाला तुमचे यादीमध्ये आलेले नाव कशा प्रकारे तपासायचं आहे आणि त्यानंतर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि कोणते कागदपत्र घेऊन तुम्हाला कुठं आधार प्रमाणीकरण करायचं आहे ते सुद्धा अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधवांनो, ही एक यादी मी कर्जमाफीची या ठिकाणी डाउनलोड केलेली आहे. त्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत आपल्याला आणि काय काय पाहायचं आहे या ठिकाणी बारकाईने समजून घ्या. या ठिकाणी बघू शकता 1 नंबरला मुद्दा आहे विशिष्ट क्रमांक. विशिष्ट क्रमांक तुम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर 2 नंबरला आहे पूर्ण नाव. तुमचे नाव पूर्ण बरोबर आहे का नाही ते चेक करून घ्या. त्यानंतर आधार क्रमांक आहे. आधार क्रमांक बरोबर आहे का तो शेवटचे 4 आकडे चेक करून घ्या. त्यानंतर बँकेचं नाव, तुमच्या बँकेचं नाव बरोबर आहे का ते बघा. शाखा तुमची आहे तीच आहे का ते बघा. त्याच्यानंतर विकास संस्था नावाचं एक ऑप्शन आहे ते या ठिकाणी ब्लँक आहे. त्याच्यानंतर कर्ज खाते क्रमांक म्हणून एक आहे तो या ठिकाणी बँकेशी संबंधित तुम्ही चर्चा करून तो बरोबर आहे का नाही ते चेक करा. त्यानंतर तुमची थकबाकीची रक्कम या ठिकाणी दिलेली आहे ती रक्कम सुद्धा या ठिकाणी चेक करा. त्याचबरोबर त्या ठिकाणी समोर तुमचा मोबाईल क्रमांक दिला आहे तो बरोबर आहे का तो सुद्धा या ठिकाणी चेक करा. कारण आपल्याला समोर तो केवायसी साठी कामाला येणार आहे. चला तर मित्रांनो, ही माहिती बरोबर आल्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर काय करायची ते आपण बघूया. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणासाठी यादी या ठिकाणी खालील प्रमाणे दिलेली आहे. आताच आपण वाचली. त्याबरोबर या ठिकाणी पुढची प्रोसिजर काय करायची ते या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो. सुलभ आणि त्वरित आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन खालील कागदपत्रे सोबत आणून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी. तर या ठिकाणी तुम्हाला आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ती कुठं करायची आहे तर तुमच्या जवळ जर आपले सरकार सेवा केंद्र असेल तर ते किंवा संबंधित जो काही तुमची बँक असेल त्या बँकेच्या शाखेत जाऊन तुम्हाला हे कागदपत्र सोबत न्यायचे आहेत आणि तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचे आहे. त्याच्याशिवाय तुमचे पैसे या ठिकाणी माफ होणार नाहीत. चला तर मग बघूया कोणते कागदपत्र तुम्हाला सोबत न्यायचे. या ठिकाणी 1 नंबरला बघू शकता आधार कार्ड. 2 नंबरला या ठिकाणी बघू शकता कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक. आणि 3 नंबरला बघू शकता यादीत तुमच्या नावापुढे नमूद केला विशिष्ट क्रमांक म्हणजे तो स्वतंत्रपणे लिहून सोबत आणावा. या ठिकाणी बघू शकता आपण खाली यादी वाचली होती त्या यादीमध्ये विशिष्ट क्रमांक होता तो सुद्धा तुम्हाला सोबत न्यायचा आहे. या ठिकाणी दुसरा मुद्दा बघूया. खाली प्रसिद्ध केलेल्या कर्जमाफी यादीतील शेतकरी आधार प्रमाणीकरण करू शकतात. म्हणजेच आपण जे काही आता तुम्हाला दाखवली यादी त्या यादीमध्ये ज्या लोकांचे नावे आले त्या लोकांना आता सध्या आधार प्रमाणीकरण करता येते. त्याची उपलब्ध यादी आहे आणि वरील प्रमाणे कागदपत्र घेऊन तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही आधार प्रमाणीकरण करून घ्या. म्हणजे तुम्हाला पुढची प्रोसिजर कर्जमाफीची अतिशय सुलभ होणार आहे. त्यामुळे या यादीत नाव आलेल्यांनी लवकरात लवकर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. तर आता मित्रांनो, हा होता कर्जमाफी 2026 बद्दल या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या याद्या आपण कुठे पाहू शकतो आणि प्रसिद्ध झालेल्या याद्यामध्ये या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे आणि आपण आधार प्रमाणीकरणासाठी काय या ठिकाणी कागदपत्र घेऊन आधार प्रमाणीकरण करायचं आहे हे मी तुम्हाला अतिशय बारकाईने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे. चला तर मग अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह पुन्हा एकदा भेटूया अशाच कर्जमाफीच्या नवीन अपडेट्ससह. आपल्या चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.